नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी सेवा बघणार आहोत. ह्या सेवेला कुठलेच नियम अटी काही नाही आहेत. पारायण नाहीत, माळ नाही, ग्रंथ नाही, काहीच नाही. फक्त तुम्हाला ही सेवा 5-10 मिनटं टायमिंग लावून करायची आहे. 20 मिनटं कितीही वेळ तुम्ही ही सेवा करू शकता. आता ही सेवा जी आहे तर गुरुमाऊली नेहमी सांगतात की मी परत एकदा सांगते की गुरुमाऊली नेहमी सांगतात की ज्यांचे प्रश्न सेवा करून सुटत नाहीत त्यांच्यासाठी ही म्हणजे सेवा करून म्हणजे काय की 108 पारायण किंवा कुठलीही तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करूनही अनुभव येत नसेल त्यांनी ही सेवा करा. आता लवकरच स्वामींचा प्रकट दिन येतो आहे. आपल्या आयुष्यात आपण सगळे संसारिक प्रपंचिक माणसं आहोत. आपल्याला अनेक अडचणी आहेत. कोणाला नोकरीची, कोणाला संततीची, कोणाला विवाहाची, कोणाला आजाराची, काही पण तुमचा प्रश्न असो त्या समस्येतून सुटण्यासाठी तुम्ही ही सेवा रोज करा. तुम्हाला आता तुम्ही खूप बिझी आहात, तुम्हाला म्हणजे तुमच्या घरात जॉईंट फॅमिली आहे, तुम्ही ऑफिस वर्किंग आहात किंवा तुम्ही खूपच बिझी आहात, तुम्हाला काहीच करणं शक्य नाही आहे, खूप सेवा इच्छा आहे, 21 दिवसाची सेवा पण तुम्हाला करायला जमत नाही, पारायण वगैरे काहीच नाही, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. आता काय करायचं बघा. ही सेवा कुठली सेवा हो तर उदबत्ती सेवा. फक्त आपल्याला 2 उदबत्ती लागणार आहेत, बाकी काही नाही. गुरुमाऊली खूप सुंदर सेवा दिलेली आहे आपल्याला. तर काय करायचं बघा. ज्यांना काहीच वेळ नाही ना त्यांच्यासाठी ही सेवा. आता ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता, 21 दिवस करू शकता, 11 दिवस करू शकता आणि आजपासून पण करू शकता. ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही चालू करू शकता. प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी जरी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला तर 1 दिवस तुम्ही ही सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर ही उदबत्ती सेवा जी आहे ते अत्यंत प्रभावी, कुठल्याही समस्येतून तुम्हाला बाहेर काढेल. गुरुमाऊलींनी सांगितलंयच की ज्यांचे प्रश्न सेवा करून पण सुटत नाहीत त्यांच्यासाठी प्रभावशाली सेवा. अगदी साधी सोपी सेवा. तुम्हाला वाचता येत नाही, तुम्ही ही सेवा करू शकता. लिहिता येत नाही, ही सेवा करू शकता. तुम्हाला तासभर बसायला जमत नाही, पारायण वगैरे करायला जमत नाही, तुम्ही ही सेवा करा. मी स्वतः सांगते, महाराजांसाक्षी, इथं महाराज आहेत माझ्यासमोर, की तुम्ही ही सेवा करा आणि अनुभव नक्की घ्या. ह्या सेवेचा तगडा अनुभव अनेक स्वामी भक्तांना माहीत आहे. एका आजोबांचा नातवाचा तुम्हालाही माहीत असेल, मी परत परत सांगत नाही. तर खूप सुंदर अनुभव आहे तो, अतिशय सुंदर. तर आता काय करायचं, ज्या दिवशी आता संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार असाल तर पहिल्यांदा संकल्प करायचा आहे. कुठल्या दिवशी पण चालू करा, असं काही नाही की गुरुवारपासून, कुठल्या दिवशी पण, आजपासून, उद्यापासून, कधीपासून पण. आता संकल्पयुक्त सेवा करत असताना पहिल्यांदा आपल्याला संकल्प करावा लागतो. आता ह्या सेवेसाठी काही तुम्ही केंद्रात वगैरे जाऊ नका, म्हणजे गेला तर चांगलंच आहे तुम्ही जात असाल तर, पण असं काही नाही की नारळ खडीचा करण्या वगैरे. आपल्याला फक्त साधी सोपी सेवा करायची आहे, छानपैकी निशंक मनाने सेवा करायची आहे. संकल्पयुक्त जरी करायचं असलं, तुमची इच्छा असेल नारळ खडी साखर घेऊन जा तर जा, काही हरकत नाही. नसेल तर काही हरकत नाही, नाही नेला तरी चालेल. तर आता यासाठी फक्त तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान पाहिजे, छोटीशी मूर्ती, फोटो पाहिजेच पाहिजे, कारण महाराजांच्या समोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. कळालं? आता काय करायचं, सगळ्यात पहिले बघा, देवपूजा वगैरे करायची. ज्या दिवशीचा ज्या दिवशी सेवा चालू करणार आहे त्या दिवशी छानपैकी पूजा करायची. मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचा, नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून छानपैकी पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. महाराजांना पिवळं फुल आवडतं तर पिवळं फुल अर्पण करा आणि छानपैकी पूजा करून झाल्यानंतर सेवेला चालू करा. आता संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा माहिती आहे? उजव्या हातामध्ये पाणी, फूल, अक्षदा, हळद कुंकू ह्या गोष्टी घ्यायच्या आणि महाराजांना सांगायचं की महाराज, माझ्याकडून ही सेवा घडते किंवा तुम्ही ही सेवा नक्की करून घ्या. ही उदबत्ती सेवा माझ्याकडून प्रकटण्यापर्यंत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. जे काही तुमची इच्छा आहे ती बोलायची. महाराज, ह्या कामातून मला मार्ग मिळू दे, ही समस्या माझी सुटू दे आणि मला खूप इच्छा आहे सेवा करायची, पण माझ्याकडून ही सेवा घडते, तर ही सेवा गोड मानून घ्या आणि निर्विघ्नपणे करून घ्या, अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायचं. सेवेला चालू करण्यापूर्वी सगळ्यात पहिले स्वामी स्तवन एकदा म्हणायचं, कारण आपण संकल्प केलेला आहे. संकल्पयुक्त सेवेला पहिल्यांदा कुठली पण सेवा असो स्वामी स्तवन म्हणणं आहे. कळालं? आता
आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात स्वामी स्तवन आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई स्वामी स्तवन म्हणजे काय, तर स्वामी कुठे असतं, कुठे आहे, तर स्वामी स्तवन नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. कळलं. आता एक तुम्हाला ग्लास घ्यायचा, एक ग्लास घ्यायचा, त्यात पाणी भरून घ्यायचं. सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की महाराज आजपासून ही सेवा, म्हणजे संकल्प केलेलाच आहे तरी पण महाराजांना नमस्कार करायचा. एक माळ स्वामींची माळ असेल तर म्हणजे 11 वेळा तुम्ही स्वामींचा जप करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ही सेवा चालू करायची आहे. स्वामी स्तवन म्हणायचं आणि त्याच्यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला 3 बोटे, म्हणजे आता तुम्ही पाणी घेऊन पण करू शकता, विना पाणी घेता पण करू शकता बरं का. असं काही नाही की पाणी घेऊनच केलं पाहिजे, पाणी न घेता पण ही सेवा करू शकता. आता पण असं आता समजा तुमच्या घरात एखादी बाधित व्यक्ती आहे किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे आणि त्या आजारातून तुम्हाला ह्या म्हणजे व्यक्तीला मुक्त करायचं आहे, तर तुम्ही अवश्य एक ग्लास पाणी घेऊन ही सेवा करा. आता सगळ्यात पहिले महाराजांची पूजा करायची. अगरबत्ती, धूप, दीप सगळं चालू असावं. त्याच्यानंतर 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि महाराजांचं नामस्मरण चालू करायचं. कळालं. तर फक्त त्या 2 अगरबत्ती जळूपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आणि हीच खरी उदबत्ती सेवा आहे. आता ही सेवा कशी करायची बघा. तर जोपर्यंत अगरबत्ती जळते, आता अगरबत्ती किती उशीर जळो तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे आता काय करायचं नेमकं, तर महाराजांचं नामस्मरण करायचं. ना तुम्हाला कुठला ग्रंथ वाचायचा आहे, ना कुठली मंत्र म्हणायचा आहे, काही मोठा मंत्र म्हणायचा आहे, तासभर बसायचं आहे, असं काही नाही. तर फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं. पण ते नामस्मरण करत असताना तुम्ही पूर्ण तल्लीन झालं पाहिजे, पूर्ण त्यात मग्न झालं पाहिजे. असं नाही की तुम्ही नामस्मरण करताय पण मनात तुमच्या 100 विचार येत आहेत. माझा मुलगा जेवला, माझा मुलगा शाळेला गेला की नाही, मिस्टर आले की नाही, घरात अजून धुणं धुवायचं आहे, भांडी घासायचं, असं नाही. जर तुम्ही सेवा करताय तर ती मनापासून केली पाहिजे. लक्षात घ्या, पूर्ण विश्वासाने मन सगळं महाराजांमध्ये गुंतलं पाहिजे. एकाग्र चित्तेने ती सेवा केली पाहिजे, तर ती सेवा फलित होते. लक्षात घ्या. आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं. तर जोपर्यंत त्या 2 अगरबत्ती जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या टोनमध्येच अगदी शांत तुम्हाला नामस्मरण करायचं. नाही तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी असं नाही म्हणायचं. कळालं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा टोनमध्येच शांत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण म्हणजे ही सेवा करत असताना घरामध्ये आवाज नको, शांत वातावरण राहील याची काळजी घ्या. शक्यतो सकाळच्या वेळी ही सेवा करा, ब्रह्ममुहूर्तावरही सेवा करा. आणि ज्यावेळी ब्रह्ममुहूर्तावर आपण आपल्या गुरूंचं नामस्मरण करतो त्यावेळी त्याचं अधिक पटीने फळ आपल्याला मिळतं. कारण देवी देवता गुरु सगळे त्यावेळी धर्तीवरती आलेले असतात. ती सेवा आपली लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर गुरुचरित्र पारायण असेल किंवा अशा काही सेवा, नामस्मरणाची सेवा असेल ते ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 5 या काळात करा. तर तुम्हाला खूपच लवकर वाटत असेल तर तुम्ही 6 वाजता तरी ॲटलिस्ट ही सेवा करा. सकाळी जमतच नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून कधीही करा. पण लक्षात ठेवा की शांत असलं पाहिजे, घरात गोंगाट नको, वाद नको. सगळं मुलं म्हणजे शाळेत वगैरे गेल्यानंतर तुम्ही ही सेवा करा. असं नाही की मागे काहीतरी लागल्यागत सेवा अजिबात करू नका. नाहीतर पुढं काम दिसतंय, सेवा पण करायची आहे, मग काय उपयोग नाही. सगळे कामं वगैरे आवरा, मुलं शाळेत जाऊ देत, निवांत दुपारच्या वेळी सेवा करा. अगदी आपल्याला पण ती सेवा केल्याचं समाधान मिळालं पाहिजे नाही का. म्हणून शांत चित्तेने, एकाग्र चित्तेने ती सेवा करा. कळालं. आता ही सेवा करत असताना अगरबत्ती जळते तोपर्यंत सेवा करायची आहे. मी सांगितलं की नामस्मरण करायचं आहे. तर आता नामस्मरण झाल्यानंतर तुम्ही एक म्हणजे आता डोळे बंद करून पण सेवा करू शकता. बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई आम्ही नामस्मरण करत असताना मनात विचार येतात तर काय करायचं, वाईट विचार येतात, घाणेरडे विचार येतात तर काय करायचं, मन लागत नाही. खूप प्रयत्न करतो म्हणजे मनापासून करण्याचा, पण असं होतं की ते करूच वाटत नाही, आळस येतो. तर काय करायचं, तर ते नामस्मरण तुम्ही मोठ्याने करायचं. म्हणजे मनातल्या मनात जर तुम्ही म्हणत असाल तर नामस्मरण म्हणजे मंत्र जो आहे तो मोठ्याने म्हणायचा. कळालं. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणाल तर त्यावेळी तुमचा आवाज तुम्हाला ऐकू येईल अशा पद्धतीने तुम्ही तो म्हणायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
तर तुमचा आवाज तुम्हाला ऐकू आला पाहिजे इतपत मोठ्याने म्हणायचा. आणि त्याचे 2 फायदे आहेत, म्हणजे आपल्या एकाग्रता पण वाढते आणि मनात वाईट विचार वगैरे पण येत नाहीत. आणि जे काही आपण मोठ्याने म्हणतो त्याचे सात्विक लहरी, त्या मंत्राच्या तरंग, सात्विक लहरी, पॉझिटिव्ह एनर्जी, त्यातली शक्ती आपल्या घरात पसरते आणि घरातील निगेटिव्हिटीसुद्धा दूर होते. एक सकारात्मक ऊर्जा घरात टिकून राहते त्या नामस्मरणाने. म्हणून बघा, कुठेही तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, कुठेही जा, तिथे असं सूक्ष्म रूपामध्ये श्री स्वामी समर्थ असं शांत आवाजात टेप असेल किंवा ते यंत्र असेल तर ते लावलेलं असतं. छानपैकी आपल्याला छान वाटतं तिथे गेल्यावर. म्हणून घरात पण तुम्ही असं मोठ्याने म्हणा, जेणेकरून घरातील निगेटिव्हिटीसुद्धा दूर होईल. आणि ज्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी वाईट विचार मनात येतात, घाणेरडे विचार मनात येतात, आळस येतो, जांभ येते, तर अजिबात आपण त्या विचारांशी गप्पा मारायचं नाही. एकच लक्षात ठेवायचं की सध्या माझी सेवा, माझे महाराज आणि मी, एवढंच. बाकी कुठल्याही मनात विचार आणायचं नाही, कितीही येऊ देत, अजिबात. तुम्ही मी तुमच्याशी गप्पा मारणार नाही असं आपण डोक्यातच ठेवायचं. आणि ज्यावेळी असं होईल त्यावेळी अधिकाधिक मोठ्याने नामस्मरण करायचं. महाराजांच्या मूर्तीकडे एक टक बघायचं आणि ज्यावेळी महाराजांच्याकडे तुम्ही लक्ष द्याल, की लक्ष केंद्रित कराल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून नामस्मरण कराल, त्यावेळी असे कुठलेच विचार तुमच्या मनात येणार नाहीत, लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. असं डोळे झाकून पण तुम्ही मोठ्याने श्री स्वामी समर्थ म्हणू शकता. 2 अगरबत्ती लावायच्या आणि सेवा करायची. प्रकट दिनानिमित्त प्रकट दिनापर्यंत तुम्ही रोज ही सेवा करा. नक्की तुम्हाला 100% या सेवेचा अनुभव येईल. आणि नामस्मरण ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे, लक्षात घ्या. नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही, कुठलेही नियम नाहीत, कुठल्याही अटी नाहीत. तुम्ही कुठेही, कधीही, कसंही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला बंधन नाही, कळालं. आता पाण्याचा ग्लास घ्यायचं मी काय सांगितलं, तर एखादी आजारी बाधित व्यक्ती असेल तर त्यावेळी तो पाण्याचा ग्लास घ्यायचा. त्या पाण्यात म्हणजे तसाच ठेवू शकता उघडा तो पाण्याचा ग्लास, किंवा ही 3 बोटे त्यात तुमची टाकून नामस्मरण ज्यावेळी तुम्ही करत असता त्यावेळी 3 बोटे त्यात टाकायची पाण्यात आणि नामस्मरण करू शकता. किंवा एक टक त्या पाण्याकडे बघत तुम्ही नामस्मरण करू शकता. किंवा हा पाण्याचा ग्लास आहे असं तुम्ही त्याच्यावरती हात ठेवून पण नामस्मरण करू शकता. कसंही 3ही प्रकारे करू शकता. किंवा एक टक त्या पाण्याकडे बघत पण सेवा करू शकता. 3ही प्रकारे कशा प्रकारे पण तुम्ही सेवा करू शकता. आता ते पाणी जे आहे ते त्या बाधित व्यक्तीला, आजारी व्यक्तीला, किंवा तुमचा मुलगा हट्टीपणा, तापटपणा करतो तर त्या मुलाला देऊ शकता. ज्याच्यासाठी तुम्ही सेवा केलेली आहे, ज्याच्यासाठी ते पाणी तुम्ही अभिमंत्रित पाणी आहे, ते तीर्थ असतं, ते साधंसुधं पाणी नसतं. खूप वेळ त्याच्यामध्ये सेवा झालेली आहे, त्याच्यात लहरी, तरंग, सात्विक शक्ती त्यामध्ये उतरलेली असते. आणि ते साधंसुधं म्हणजे पाणी नसतं, अभिमंत्रित तीर्थ असतं ते. त्याच्यामुळे ते पाणी त्या व्यक्तीपर्यंत पोचवायचं, द्यायचं. व्यसनी व्यक्ती असेल तर ती त्या व्यसनी व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. आणि देताना मात्र ती जी काही आपण 2 अगरबत्ती लावल्या होत्या त्यातली चिमूटभर, अगदी किंचितची रक्षा त्या पाण्यात टाकायची, कळालं. आणि ते पाणी त्याला द्यायचं. थोडंसं पाणी तुमच्या घरात शिंपडायचं, जेणेकरून घरातील निगेटिव्हिटी दूर होईल. आणि जी काही रक्षा आहे अगरबत्तीची, ती आपल्या कपाळाला लावून घ्यायची, जेणेकरून महाराजांचं सुरक्षा कवच आपल्यासोबत कायम राहील रोज सेवा झाल्यानंतर. तर रोज सेवा ही तुम्हाला करायची आहे. ज्या दिवशी घरात आता संकल्पयुक्त सेवा असेल तर नक्की मांसाहार कडकडीत वर्ज्य करा. आणि म्हणजे ह्या सेवेला अगदीच काहीच नियम नाहीत, फक्त मांसाहार कडकडीत वर्ज्य करा, बाकी काही नाही. मी मगाशी म्हटलं की नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही, पण जिथे सेवा येते तिथे काही असे नियम आहेत जे पाळावेच लागतात. संकल्पयुक्त सेवेला तर मांसाहार कडकडीत वर्ज्य करावंच लागतं. तुम्हाला संकल्प करायचा नाही, तुम्हाला रोजच विनासंकल्प ही सेवा करायची आहे, तुम्ही करू शकता, कळालं. संकल्पयुक्त केली असेल तर तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, कळालं. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा. खूप मोठे अनुभव या सेवेने आलेले आहेत. आणि गुरुमाऊली नेहमीच एकदा, ज्यांचे प्रश्न सेवा करून सुटत नाहीत, ह्या वाक्यात ना खूप ताकद आहे. या वाक्यात इतकी ताकद आहे की ज्यांचे प्रश्न सेवा करून सुटत नाहीत त्यांच्यासाठी गुरुमाऊलीने दिलेली ही प्रभावी सेवा, इतकीच ताकद आहे ना या सेवेत की काही तुम्ही याचं म्हणजे किंमत करू शकत नाही, इतकी प्रभावी ताकद आहे या सेवेत. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा, अनुभव घ्या आणि मला नक्की अनुभव सांगा. तुम्ही ही सेवा याआधी केली असेल तर आता ह्या सेवेचा तगडा अनुभव तुम्हाला माहीत असेलच की एका आजोबांचा आणि नातवाचा, तर तो मी यावेळी कित्येकदा तरी शेअर केलेला आहे. तुम्हाला माहीत असेलच तर मी परत काही शेअर करत नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. ह्या सेवेने हरवलेला नातू सापडला,
थोडक्यात सांगते की ह्या सेवेने आजोबांचा हरवलेला नातू सापडला आणि म्हणजे हा अनुभव स्वतः आजोबा सांगत होते की अगदी 2-3 वाक्यात सांगते की गुरुमाऊलींच्याकडे ज्यावेळी आजोबा गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझा नातू हरवला आहे आणि काय करू, कारण त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे. तर गुरुमाऊलींनी त्यांना ही सेवा दिली आजोबांनी आणि सांगितलं की 40 दिवसाच्या आत तुमचा नातू तुमच्या समोर असेल. तर आणि ही सेवा दिली आणि जे काही आपले पॅम्पलेट असतात आपले म्हणजे सत्संग वगैरे जे पॅम्पलेट असतात ते पॅम्पलेटचा गट्टा एक आजोबांना वाटायला दिला. आजोबा ही सेवा करा आणि ते पॅम्पलेटचा घराघरात द्या. तर असं सांगितलं. आजोबांनी ती सेवा पण चालू केली आणि पॅम्पलेट पण घरोघरी वाटायला चालू केलं आणि एक पॅम्पलेट उरलेलं तरी त्यांच्या घरात ठेवलं आणि 40 दिवस सेवा आजोबांनी मनापासून केली. गुरुमाऊलींच्यावर विश्वास ठेवून ही सेवा केली आणि खरंच सांगते अंगावरती काटा येतो. हा अनुभव जर विश्लेषण करून सांगायला गेलं तर अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी येईल, इतका तगडा अनुभव आहे. फक्त मी 1-2च मिनटात सांगते. 40 दिवस झाल्या मध्यरात्री 40 दिवसाच्या आत सांगितलेलं गुरुमाऊलींनी की 40 दिवसाच्या आत तुमचा नातू तुमच्यासमोर असेल आणि 40 दिवसाची सेवा पूर्ण झाली आणि 41व्या दिवशी मध्यरात्री 2:30 वाजता अचानक दाराची कडी वाजू लागली. अचानक आजोबा घाबरले, एवढ्या रात्री कोण आले. आजोबांनी घाबरत कडी उघडली, कारण आजोबा एकटेच असायचे, या जगात तर नातवाशिवाय त्यांचं कोण नव्हतं. आणि समोर बघतात तर काय की त्यांचा नातू उभारला होता आणि अक्षरशः गुरुमाऊलींचे ते शब्द त्यांना आठवले की 40 दिवसाची सेवा म्हणजे 40 दिवसाच्या आत तुमचा नातू तुमच्या समोर असेल म्हटल्यावर एवढा मोठा चमत्कार कसा काय. म्हणून आजोबांनी नातवाला मिठी मारली, त्याला आत बोलवलं. अक्षरशः आजोबा रडत होते आणि त्याच वेळी त्या नातवाचं लक्ष त्या पॅम्पलेटकडे गेलं जे वाटायला गुरुमाऊलींनी दिलं होतं ना. ते पॅम्पलेट होता, त्या पॅम्पलेटवर स्वामींचा आणि गुरुमाऊलींचा फोटो होता. तर तो नातू जो होता तो त्याच्याकडे बघत होता त्या पॅम्पलेटकडे आणि आजोबांनी विचारलं, का रे काय झालं, त्याच्याकडे का बघतोयस आणि तू इतके दिवस कुठे होतास, असं आजोबांनी विचारलं. तर त्या मुलाने सांगितलं की आजोबा इतके दिवस मी ह्याच आजोबांसोबत होतो. ह्याच आजोबांच्यासोबत म्हणजे त्या पॅम्पलेटवरती जे आजोबा होते म्हणजे आपले स्वामी आजोबा किंवा गुरुमाऊली ह्या आजोबांच्या सोबतच गुरुमाऊलींचा फोटो होता त्याच्यावरती. आणि तो नातू म्हटला की ह्या आजोबांच्या सोबतच मी 40 दिवस फिरत होतो. म्हणजे अक्षरशः अंगावरती काटा येतोय की साक्षात स्वामी समर्थ स्वरूप गुरुमाऊली त्या नातवाचं रक्षण करत होते. म्हणजे आजोबांची परीक्षा पण घेतली, सेवा करून घेतली आणि सेवेचं फळ 40 दिवसाच्या आत त्यांना देऊन टाकलं. इतकी प्रभावी ताकद स्वामी सेवेत आहे, इतकी प्रभावी ताकद स्वामी नामात आहे, इतकी प्रभावी सेवा गुरुमाऊली आपल्याला देतात. म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करा. थोडं विषयांतर झालं पण ज्यांना माहीत नाही त्यांना अनुभव हा मी थोडक्यात सांगितला. विषयांतर करायला गेलं या अनुभवाचा तर खूप मोठा अनुभव आहे हा. अक्षरशः केंद्रात लोक रडत होती हा अनुभव ज्यावेळी आजोबा सांगत होते त्यावेळी. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.